आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 8 फेब्रुवारी 2026. विषय: आत्मा. सोनेरी मजकूर. अनुवाद: तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. उत्तरदायी वाचन. कलस्सैकरांस. आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नेहमी देवाचे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे आभार मानतो. या कारणासाठी आम्ही सुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे, यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे. त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हाला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हाला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. धडा उपदेश. बायबलपासून. इयो. देवाचा आत्मा लोकांना शहाणे करतो. त्या सर्वशक्तिमान देवाचा श्वास लोकांना समजण्यास मदत करतो. यशया. तुझ्या लोकांनी खरोखर कधीच तुझे ऐकले नाही. तू सांगितलेल्या गोष्टींकडे कधीच खरोखर लक्ष दिले नाही. कोणीही तुझ्यासारखा देव अजून पाहिला नाही. तुझ्याशिवाय दुसरा देव नाही, फक्त तूच आहेस. लोकांनी संयम पाळल्यास आणि तुझ्या मदतीची वाट पाहिल्यास तू त्यांच्यासाठी महान गोष्टी करशील. यहेजकेल. परमेश्वर, आमचा प्रभू म्हणतो, मी त्यांच्यात नवीन आत्मा ओतीन. मग ते माझे नियम पाळतील, माझ्या आज्ञांचे पालन करतील. मी सांगतो त्याच गोष्टी ते करतील. ते खऱ्या अर्थाने माझी माणसे होतील व मी त्यांचा देव होईन. मग देव पुढे म्हणाला, पण सध्या त्यांचे मन त्या भयानक, गलिच्छ मूर्तींचेच झाले आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा केलीच पाहिजे. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. शमूवेल. लहानगा शमूवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे. एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. परमेश्वराचा पवित्र कोष परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमूवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. तेव्हा परमेश्वराने शमूवेलला हाक मारली. शमूवेल म्हणाला, मी येथे आहे, एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, मला बोलावलत ना? हा, मी आलो. पण एली म्हणाला, मी नाही हाक मारली, जाऊन झोप. शमूवेल झोपायला गेला. पुन्हा परमेश्वराने हाक मारली, शमूवेल. शमूवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले. एली म्हणाला, मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.
परमेश्वर अजून शमूवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमूवेलने परमेश्वराला ओळखले नाही. परमेश्वराने शमूवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमूवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले. परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. तो शमूवेलला म्हणाला, जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, हा तुझा सेवक ऐकत आहे. तेव्हा शमूवेल परत जाऊन झोपला. परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्यासारखीच त्याने शमूवेल, शमूवेल म्हणून हाक मारली. शमूवेल म्हणाला, बोल, मी तुझा दास ऐकत आहे. तेव्हा परमेश्वराने शमूवेलला सांगितले, इस्रायलामध्ये मी आता लवकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. शमूवेल वाढत होता, तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमूवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरू दिले नाही. परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दानपासून बैरशेबापर्यंत सर्व इस्रायलमध्ये शमूवेलची ख्याती पसरली. यशया. नंतर जर तुम्ही चुकलात आणि चुकीच्या मार्गाने गेलात तर तुमच्या मागून आवाज येईल, हा मार्ग बरोबर आहे, तुम्ही या मार्गाने जावे. करिंथकरांस. वाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रशित होण्याकरिता निवडलेला मी पौल. करिंथकरांस. म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला याशिवाय कशाचेही ज्ञान असू नये असा मी निश्चय केला आहे. तेव्हा मी तुमच्याकडे अशक्तपणाने, भीतियुक्त असावं थरथर कापत आलो आहे. माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा. परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो, या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे, त्याऐवजी जे लपविलेले आहे. आणि हे युग सुरू होण्यापूर्वी देवाने आमच्या गौरवासाठी नेमले होते ते देवाचे रहस्यमय ज्ञान देतो. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या अंतःकरणाने जे उपजविले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे. परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणास प्रकट केले आहे. कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शोध घेतो. एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो. कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही. परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हाला ज्ञान व्हावे. मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी. आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रीतीने पारख केली जाते. परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो, कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते, कारण पवित्र शास्त्र म्हणते, प्रभूचे मन कोण जाणतो जो त्याला शिकवू शकेल? परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे. योहान. व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.
सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा म्हणजे सर्व गोष्टींचे जीवन, सार आणि सातत्य. या विज्ञानाची पहिली मागणी अशी आहे की, माझ्या पुढे तुला इतर कोणतेही देव नसावेत. हा मी आत्मा आहे. म्हणून या आज्ञेचा अर्थ असा आहे, तुमच्याकडे बुद्धिमत्ता, जीवन, पदार्थ, सत्य, प्रेम नसावे. परंतु जे आध्यात्मिक आहे तेच असेल. आत्मा अशी समज देतो जी चेतना उन्नत करते आणि सर्व सत्याकडे घेऊन जाते. स्तोत्रकर्ता म्हणतो, उच्चस्थानी असलेला परमेश्वर अनेक पाण्याच्या आवाजापेक्षा, होय, समुद्राच्या प्रचंड लाटांपेक्षाही शक्तिशाली आहे. आध्यात्मिक जाणीव म्हणजे आध्यात्मिक चांगल्या गोष्टींचे भेदभाव. समज ही वास्तविक आणि अवास्तव यांच्यातील सीमारेषा आहे. आध्यात्मिक समज मन, जीवन, सत्य आणि प्रेम, उलगडते आणि दैवी जाणीव प्रदर्शित करते, ज्यामुळे ख्रिश्चन विज्ञानात विश्वाचा आध्यात्मिक पुरावा मिळतो. ही समज बौद्धिक नाही, विद्वत्तापूर्ण उपलब्धींचा परिणाम नाही. ती प्रकाशात आणलेल्या सर्व गोष्टींची वास्तविकता आहे. देवाचे विचार अमर, अचल आणि अनंत प्रतिबिंबित करतात. नश्वर, चुकलेले आणि मर्यादित मानवी श्रद्धा आहेत, ज्या त्यांच्यासाठी एक अशक्य काम करतात, ते म्हणजे खोटे आणि खरे यांच्यात फरक करणे. मनुष्य हा आत्म्याची कल्पना आहे. तो विश्वाला प्रकाशाने प्रकाशित करून, त्याच्या पवित्र उपस्थितीचे प्रतिबिंब पाडतो. मनुष्य अमर आहे, आध्यात्मिक आहे. तो पाप किंवा दुर्बलतेच्या वर आहे. तो काळाच्या अडथळ्यांना ओलांडून जीवनाच्या विशाल शाश्वत जगात प्रवेश करत नाही, परंतु तो देव आणि विश्वासोबत सहअस्तित्वात राहतो. भौतिक विचारातील प्रत्येक वस्तू नष्ट होईल, परंतु आध्यात्मिक कल्पना ज्याचा सार मनामध्ये आहे, ती शाश्वत आहे. देवाचे संतान पदार्थ किंवा क्षणभंगूर धुळीपासून सुरू होत नाही. ते आत्म्यामध्ये, दैवी मनामध्ये आणि म्हणून कायमचे चालू राहतात. नश्वर अस्तित्व हे एक कोडे आहे. प्रत्येक दिवस एक गुण आहे. भौतिक इंद्रियांची साक्ष आपल्याला वास्तविक काय आहे आणि भ्रामक काय आहे हे सांगू शकत नाही. परंतु ख्रिश्चन विज्ञानाचे प्रकटीकरण सत्याचे खजिना उघडतात. जे काही खोटे किंवा पापी आहे ते कधीही आत्म्याच्या वातावरणात प्रवेश करू शकत नाही. फक्त एकच आत्मा आहे. मनुष्य कधीही देव नसतो. तर आध्यात्मिक मनुष्य देवाच्या प्रतिरूपात बनलेला देवाचे प्रतिबिंबित करतो. या वैज्ञानिक प्रतिबिंबात अहंकार आणि पिता अविभाज्य आहेत. काहीही वास्तविक आणि शाश्वत नाही, काहीही आत्मा नाही, देव आणि त्याची कल्पना वगळता. सर्व वास्तवाची ओळख किंवा कल्पना कायमस्वरूपी चालू राहते, परंतु आत्मा किंवा सर्वांचे दैवी तत्व आत्म्याच्या स्वरूपांमध्ये नाही. आत्मा हा आत्मा, देव, सर्जनशील, शासित, मर्यादित स्वरूपाबाहेरील अनंत तत्वाचा समानार्थी आहे, जो केवळ प्रतिबिंबित करतो. जेव्हा मनुष्याला देवाच्या प्रतिमेत निर्माण केले जाते असे म्हटले जाते, तेव्हा तो पापी आणि आजारी मर्त्य मनुष्य नसून, देवाच्या प्रतिमेचे प्रतिबिंबित करणारा आदर्श मनुष्य आहे असे म्हटले जाते. मनुष्य हा केवळ एक भौतिक स्वरूप नाही ज्याच्या आत एक मन आहे, ज्याला अमर राहण्यासाठी त्याच्या वातावरणातून बाहेर पडावे लागते. मनुष्य अनंततेचे प्रतिबिंब पाडतो आणि हे प्रतिबिंब म्हणजे देवाची खरी कल्पना.
आध्यात्मिक ज्ञानाद्वारे तुम्ही देवत्वाचे हृदय ओळखू शकता आणि अशा प्रकारे विज्ञानात माणूस हा सामान्य शब्द समजून घेण्यास सुरुवात करू शकता. कान तथाकथित शारीरिक इंद्रियांचे अवयव नव्हे तर आध्यात्मिक समज. आध्यात्मिक आकलनाचा संदर्भ देत येशू म्हणाला, कान असूनही तुम्ही ऐकत नाही? मार्क प्रकरण 8, श्लोक 18. जेव्हा इंद्रिये शांत असतात तेव्हा आत्मा, देव ऐकू येतो. आत्म्याने प्रेरित कुलगुरूंनी सत्याचा आवाज ऐकला आणि माणूस माणसाशी जसा जाणीवपूर्वक बोलतो तसेच ते देवाशी बोलले. प्राचीन संदेष्ट्यांनी त्यांची दूरदृष्टी आध्यात्मिक, निराकार दृष्टिकोनातून मिळवली, वाईट आणि चुकीच्या वस्तुस्थितीला काल्पनिक समजून नव्हे, भौतिकता आणि मानवी श्रद्धेच्या आधारावर भविष्य भाकीत करून नाही. जेव्हा विज्ञानात पुरेशी प्रगती होते तेव्हा अस्तित्वाच्या सत्याशी सुसंगत राहण्यासाठी लोक अनैच्छिकपणे द्रष्टा आणि संदेष्टे बनतात. राक्षस, आत्मे किंवा देवतांनी नव्हे तर एकाच आत्म्याने नियंत्रित होतात. आत्म्याबद्दल आपल्याला जे काही योग्यरित्या माहीत आहे ते देवाकडून, दैवी तत्वाकडून येते आणि ते ख्रिस्त आणि ख्रिश्चन विज्ञानाद्वारे शिकले जाते. जर हे विज्ञान पूर्णपणे शिकले गेले असेल आणि योग्यरित्या पचवले गेले असेल, तर खगोलशास्त्रज्ञ तारे वाचू शकत नाही किंवा ग्रहण मोजू शकत नाही. त्यापेक्षा आपण सत्य अधिक अचूकपणे जाणून घेऊ शकतो. हे मन वाचन हे दिव्यतेच्या विरुद्ध आहे. आध्यात्मिक समजुतीचा प्रकाश भौतिक इंद्रियेची नाही तर आत्म्याची क्षमता दर्शवितो. जेव्हा नंतरचे दिव्य मनाला समर्पित होते तेव्हा ही आत्म इंद्रिये मानवी मनाला येते. देव हा पदार्थ आहे आणि मनुष्य हा दैवी प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून मनुष्याने केवळ चांगल्या पदार्थाची, आत्म्याची, पदार्थाची इच्छा केली पाहिजे आणि प्रत्यक्षात त्याला फक्त चांगल्या पदार्थाची, आत्म्याची, वस्तूची नाही. मनुष्याकडे इतर कोणताही पदार्थ किंवा मन आहे हा विश्वास आध्यात्मिक नाही आणि पहिल्या आज्ञेचे उल्लंघन करतो, तुम्हाला एक देव, एक मन असावे. मर्त्य मनुष्य स्वतःला भौतिक पदार्थ वाटतो, तर मनुष्य प्रतिमा, कल्पना आहे. भ्रम, पाप, रोग आणि मृत्यू भौतिक इंद्रियेच्या खोट्या साक्षीतून उद्भवतात, जे अनंत आत्म्याच्या केंद्रबिंदू बाहेरच्या कथित दृष्टिकोनातून मन आणि पदार्थाची उलटी प्रतिमा सादर करते ज्यामध्ये सर्व काही उलटे होते. ख्रिस्ती धर्माचे तत्व आणि पुरावा आध्यात्मिक जाणीवेने ओळखला जातो. ते येशूच्या प्रात्यक्षिकांमध्ये मांडले आहेत, जे दाखवतात, त्याने आजारी लोकांना बरे करून, वाईट गोष्टी काढून टाकून आणि मृत्यूचा नाश करून. नाश केला जाणारा शेवटचा शत्रू, पदार्थ आणि त्याच्या तथाकथित कायद्यांबद्दल त्याची उपेक्षा. खऱ्या अध्यात्माचे शांत, प्रबळ प्रवाह, ज्यांचे प्रकटीकरण आरोग्य, शुद्धता आणि आत्मदहन आहेत, मानवी अनुभवांना अधिक दहन बनवतील. जोपर्यंत भौतिक अस्तित्वाच्या श्रद्धा केवळ एक लादलेल्या गोष्टी म्हणून दिसणार नाहीत आणि पाप, रोग आणि मृत्यू दैवी आत्म्याच्या वैज्ञानिक प्रदर्शनाला आणि देवाच्या आध्यात्मिक, परिपूर्ण मनुष्याला चिरंतन स्थान देतील. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या.
आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.